आपण सर्वजण एक आपण या एक मिनिट वेळ स्टेज वरती इथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मनोज दादा आपल्या या व्यासपीठावर असलेल्या आमदार सर्व संघटनेचे सर्व जाती धर्मातून आलेले सर्व संतोष अण्णा देशमुख आलेले आपण सर्वच मान्यवर 2 मिनिटं बोलणार आहे त्या विनमिलच्या प्रकारामध्ये बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता, मराठा समाजाचा होता. जेव्हा त्या वॉचमनला वाल्मिक अण्णा करायचे हे जे गुंड लोक तेव्हा संतोष अण्णा देशमुख तिथं त्या माणसाला अडवलं, तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जातीपातीचं राजकारण आपल्या महाराज जिल्हा आमचा म्हणतो, आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिक करायला टाका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल. घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू. आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले, सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष वार्तावरती आहे पण सांगणार तर भाजपमध्ये येत आमचे प्रकाश दादा तर अजितदादाकडे येत ना, आमचे आवड साहेब आमचे पण छाती ठोकून म्हणले हा टाका म्हणले. सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार, मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे. त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी. हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही. सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं. आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही. आमचं एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून बारीक लक्ष आणणार. तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात, अजून 5 मिनिटं जर अण्णा जर तिथं बोलले असते तर सभागृहात ढसढस रडलं असतं तिथं. हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय. त्याच्यामुळं काळजी करू नका. ज्या माणसांनी पवारसाहेब, अभिमन्यू पवारसाहेब, तुम्हाला मी म्हणलं होतं लोकांमध्ये रोष आहे, लोकांत शांतता आहे, पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जातीपातीचा मोर्चा नाही. ह्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, 18 पगड जातीचे लोक असताना या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे, आपल्या घरचा माणूस गेलेला आहे, त्याला न्याय देण्यासाठी इथं जमलेले आहेत साहेब. आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली, एसपी साहेबची बदली झाली, ह्या 2-4 दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो. काही अटक झाले, 2 नंबरचे धंदे बंद झाले, पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मिक कराला त्याला
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही. पवार साहेब, दुसरी गोष्ट, त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतं त्या खंडणीमुळे 302 मध्ये. 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला, जसा लोकांकडून ही मागणी आली की हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे, मागणी आहे की व्यवस्थित एक तर या केस मध्ये 302 मध्ये वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. ही फास्ट ट्रॅक वर चालतात म्हणून सरकार मुंडे साहेबांचा विनंती आहे साहेब, आमचं काही राजकारण नाही. गोष्टी सांगितल्या की खंडणीमुळे तिथं हे आमच्यावर सुद्धा आरोप होतात की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय, पण आम्ही सुद्धा पत्र्याचे घर आहेत आणि पावसाळ्यात अजून सुद्धा गळत आहे ते घर. आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं, ह्यांच्या कुटुंबाला भेटत नाही. तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही सगळं जण हे वाढून घेऊन आणि आवर्जून सांगेल आमच्यावरती लवकर दाखवलं ती म्हणजे चॉकलेटच्या आल्या महिन्यात 200-300 आणि एक अॅट्रॉसिटी आणि त्या सुशील लागला, पण आमचे वाद मनोज दादा करावा लागला आणि सगळ्या